मुरबाड तालुक्यातील नवचैतन्य लोकसंचालित साधन केंद्र मुरबाड येथील कार्यकारिणी आणि स्टाफला गेल्या अनेक महिन्यांपासून विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। CMRCमध्ये निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत या कार्यालयाने महाव्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांना वारंवार निवेदने देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। संबंधित कार्यालयाने जिल्हा समन्वयक अधिकारी अस्मिता मोहिते यांची तक्रार करूनही अजूनही त्यांना त्याबाबत विचारणा केली नाही। त्यामुळे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आणि मुरबाड तालुक्यातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबईच्या कार्यालयासमोर लवकरच उपोषण केले जाईल, असा इशारा नवचैतन्य लोकसंचालित साधन केंद्र सरळगाव तालुका मुरबाडच्या अध्यक्षा सुरेखा खोळंबे यांनी दिला आहे। माझे नाव सुरेखा कृष्णा खोळंबे। मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नवचैतन्य लोकसंचालित साधन केंद्र सरळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या साधन केंद्राची अध्यक्ष आहे। आमच्या साधन केंद्राचे जे मानद सल्लागार आहेत जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते मॅडम यांनी DPDCच्या मानव विकासाच्या माध्यमातून जो आमच्या CMRCचा गैरवापर करून तसेच आमच्या कार्यरत असलेल्या कार्यालयाचा गैरफायदा घेऊन CMRCमध्ये जो भ्रष्टाचार जो घोटाळा केलेला आहे त्या घोटाळा प्रकरणी आमच्याकडे ठोस पुरावे देखील आहेत। जसे की मानव विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून भुवन या गावामध्ये वीटभट्टी प्रकल्पासाठी ट्रॅक्टर देण्यात आला। तो ट्रॅक्टर आम्हाला 10.5 लाख रुपयाला खरेदी करून दिला, परंतु मुळात त्या ट्रॅक्टरची ज्या वेळेस आम्ही चौकशी केली त्या ट्रॅक्टरची 7.5 लाख रुपये किंमत आहे हे अशा पद्धतीने आम्हाला कोटेशन देखील देऊन त्या पद्धतीने आम्हाला त्या कंपनीच्या लोकांनी सांगितले। तसेच DPDCच्या माध्यमातून जे विक्री स्टॉल पोर्टेबल स्टॉल आमच्या तालुक्यामध्ये 20 विक्री स्टॉल वाटप केले, त्या विक्री स्टॉलची किंमत 2,30,000 सांगून महिलांची व आमच्या CMRCची देखील फसवणूक केलेली आहे। ज्यावेळेस आम्ही CMRCतून योग्य त्या लाभार्थ्यांची यादी पाठवली, परंतु त्या योग्य महिलांना त्या विक्री स्टॉलचा लाभ न मिळता नको त्याच महिलांवरती ते विक्री स्टॉल लादले गेले। त्यामुळे आतापर्यंत ते विक्री स्टॉल बऱ्याच ठिकाणी बंद स्थितीत दिसत आहेत। ज्यावेळेस महिलांच्या तक्रारी आमच्याकडे यायला लागल्या का हे विक्री स्टॉल खरोखर 2,30,000 रुपयाचे आहेत का, त्यावेळेस आम्ही खरोखर आमच्या मनामध्ये शंका आली। आम्ही ती विक्री स्टॉलची लांबी रुंदी डोळ्यासमोर ठेवली असता आम्ही बोलू खरोखर ह्या विक्री स्टॉलची किंमत 2,30,000 नसेलच। त्यावेळेस आम्ही थेट कंपनीशी संपर्क साधला। त्या कंपनीच्या लोकांनी आम्हाला सांगितले की हे अशा प्रकारचे विक्री स्टॉल आम्ही तुम्हाला 70,000 रुपयामध्येच बनवून देऊ म्हणून। तेव्हा आम्ही विचार केला का आमच्या मुरबाड तालुक्यातच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असे एकूण 100 विक्री स्टॉल महिलांना वाटप केलेले आहे। 2,30,000 आणि 70,000 या रकमेमध्ये किती तफावत आहे हे सांगण्यासारखं काहीच नाही आहे। तुम्हालाही कळेल की या किंमतीमध्ये किती तफावत आहे। तसेच DPDCच्या माध्यमातून सूक्ष्म अवजारे असतील, भात झोडणी यंत्र असेल, मसाला कांडप यंत्र असेल, घरघंटी असेल, असे साहित्य महिलांना वाटप करण्यात आले। परंतु हे सर्व साहित्य वाटप करत असताना त्या साहित्यासाठी आधी कोटेशन प्रक्रिया असते, खरेदी प्रक्रिया असते। या खरेदी कोटेशनच्या प्रक्रियेबद्दल आमच्या CMRC स्तरावर अध्यक्ष आमच्या कार्यकारिणीला कोणतीही कल्पना नसून येणारी लोक कोटेशन घेऊन येतात। त्यावेळेस आम्ही त्या लोकांना प्रश्न विचारतो की हे कोटेशन तुम्हाला कोणी घेऊन यायला सांगितले इथपर्यंत, तेव्हा ती लोक वारंवार अस्मिता मोहिते जे ठाणे जिल्ह्याचे समन्वय अधिकारी आहेत यांचं नाव सांगतात। त्यावेळेस आम्ही त्या अस्मिता मोहिते यांना प्रश्न विचारला की मॅडम ही प्रक्रिया जर आम्ही आमच्या लेवलवर करून आमच्या योग्य त्या लाभार्थी महिलांना आम्ही साहित्याचे वाटप करू, तेव्हा अस्मिता मॅडमने सांगितलं की नाही, ही जी लोक आहेत कोटेशन घेऊन येतात परत ज्यांच्याकडनं आपण साहित्य खरेदी करतो ही पालकमंत्र्यांची लोक आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडनंच ह्या वस्तू खरेदी करून महिलांना देणार आहे। पण असं आम्हाला कारण सांगून आमचा आवाज वेळोवेळी दाबला गेलेला आहे। पण खरोखर ही पालकमंत्र्यांचीच लोक आहेत का याबद्दल देखील चौकशी करण्यात यावी। तसेच हे सगळं प्रकरण जेव्हा अस्मिता मोहिते यांना कळालं की मुरबाडच्या CMRCच्या लोकांनी मावी मुख्यालयामध्ये माझ्याबद्दल तक्रारीविरुद्ध पत्रव्यवहार केलेला आहे, तेव्हा त्यांनी आमच्या CMRCमध्ये परस्पर येऊन आमच्या CMRCचा लॉक तोडला। आमच्या CMRCमध्ये असणारे महत्त्वाचे फाईल्स रेकॉर्ड्स गहाळ केले। हे सगळ्या गोष्टी जेव्हा आम्हाला कळल्या तेव्हा मी स्वतः आणि माझ्या कार्यकारिणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार देखील केलेली आहे।
असे प्रश्न वारंवार आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करत असता, विचारणा करत असतो. त्यावेळेस अस्मिता मोहिते यांनी आमच्या CMRCचं पूर्णपणे फंडिंग बंद केलं, आमच्या CMRCचं कामकाज थांबवलेलं आहे. परत त्या कार्यकारिणीला विश्वासात न घेता त्यांच्या फेवरचा स्टाफ हाताशी घेऊन व इतर CMRCची लोक आमच्या कार्यक्षेत्रामध्ये पाठवून आमच्या लोकांची जी काही बदनामी केलेली आहे त्या बदनामीचा परिणाम असा झाला की काही लोकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागलेला आहे. तरी अस्मिता मोहिते यांना कोणत्याही प्रकारे कुठलाही पश्चाताप न होता त्यांनी कार्यकारिणींना देखील एक अध्यक्ष असो त्यांच्या विरोधात देखील नवीन स्टाफला हाताशी घेऊन तक्रार देण्यास सांगितली आहे. एवढं सर्व होऊनही अस्मिता मोहिते यांचा मनमानी कारभार काही संपतच नाही. तरी आम्ही वारंवार हेड ऑफिसला गेल्या वर्षी देखील पत्रव्यवहार केला. पुन्हा आता यावर्षी 7व्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये 2 वेळा मेलद्वारे असो बाय हँड जाऊन आम्ही पत्रव्यवहार केला. तरी तिथे अस्मिता मोहिते यांची पाठराखण करणारे अधिकारी कुसुमबाळ सर मॅडम गमरे सर असतील हे त्यांची बाजू घेऊन सतत त्यांची पाठराखण करताना आम्हाला दिसत आहे. तरी आम्ही एवढे सांगू इच्छितो की आमच्या या पत्राची दखल घेऊन कोणतीही शहानिशा करून अस्मिता मोहिते यांच्यावरती जर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब, कलेक्टर ऑफिसचे असणारे साहेब, कलेक्टर ऑफिस साहेब त्यांना निवेदन तर देणारच आहोत. परंतु महाविमच्या मुख्यालयासमोर मी माझ्या कार्यकारिणींना घेऊन व माझ्या गटातील गावातील महिलांना घेऊन उपोषणाचा इशारा देत आहे. तसेच मानव विकास डिपार्टमेंट अंतर्गत आमच्या मुरबाड तालुक्यासाठी बोट बॅग प्रकल्पासाठी जो 27 लाख रुपयाचा निधी गेल्या 3 वर्षापासून देण्यात आलेला आहे तो 27 लाख रुपये निधी आमच्या CMRCच्या अकाउंटवर अजूनही पडून राहिलेला आहे. त्याचा कोणत्याही पद्धतीने वापर झालेला नाही. जर मानव विकास डिपार्टमेंटने एवढं 27 लाख रुपये निधी दिलेला आहे तर त्याचा कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने वापर केलेला आहे याची चौकशी आतापर्यंत का नाही झाली ही चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.